विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्यांसाठी कार्य करणारा. विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्यांसाठी कार्य करणारा नेता म्हणजे ते एक डॉक्टर पंजाबराव देशमुख. डॉक्टर पंजाबराव देशमुख. माझे नाव ईश्वरी संतोष राऊत. मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग तसेच माझे बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे ही माझी नम्र विनंती. विदर्भाचे भाग्यविधाते म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पापड येथे व माध्यमिक शिक्षण अमरावती येथे झाले, तर उच्च शिक्षण एडिनबर्ग व ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झाले. भारतीय राजकारणात व सामाजिक कार्यात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. ते घटना समितीचे सदस्य होते. तसेच 3 वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. या काळात ते केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी मंत्री होते. शेतकऱ्यांसाठी निराळ्या प्रकारच्या योजना राबविल्या. गरीब विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय सुरू केले. तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेचे अनेक वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालय, शाळा व वसतिगृहे आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारत कृषक समाजाची स्थापना केली. महाराष्ट्र केसरी नावाचे वृत्तपत्रही त्यांनी सुरू केले. अस्पृश्यता निवारण्यासाठी त्यांनी कार्य केले. अशा महान शेतकरी शेतमजूर नेत्याचे 10 एप्रिल 1965 साली निधन झाले. शेतकऱ्यासाठी सरकारशी लढला जो शेतकऱ्याचा लेखक. शेतकऱ्यासाठी सरकारशी लढला जो शेतकऱ्याचा लेखक, तो म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख. डॉक्टर पंजाबराव देशमुख. धन्यवाद.